जय जनार्दन दोस्तों, आज पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण बघणार आहोत आपल्या वास्तूमध्ये आपण किती दरवाजांची वास्तू बनवू शकतो. ही तुमची वास्तू आहे. घर बांधताना आपल्या घरामध्ये टोटल दरवाजे किती असावेत आणि किती नसावेत, शिवाय शुभ आणि अशुभ, किती दरवाजे शुभ आणि किती दरवाजे अशुभ, अशा प्रकारे समजा या रूममध्ये जायला, या रूममध्ये जायला, या रूममध्ये जायला आपण इथे एक दरवाजा दिला, इथे एक दिला, इथे एक दिला, बाहेर जायला एक दिला आणि इथं मुख्य प्रवेश जातो. तर 1 2 3 4 5 आपण टोटल दरवाजे मोजायचे. टोटल दरवाजे मोजल्याच्या नंतर येणाऱ्या संख्येनुसार आपल्याला किती दरवाजे शुभ आणि किती दरवाजे अशुभ हे आज पाहायचे. तर बघा, 2 दरवाजांची वास्तू जर असेल तर ती आपल्यासाठी खूपच शुभ असते. 3 दरवाजाची वास्तू जर असेल तर मात्र शत्रुत्व निर्माण करते, शत्रुत्व निर्माण करते. तसेच 4 दरवाजांची जर वास्तू असेल तर 4 दरवाजाच्या वास्तूमध्ये आपल्याला दीर्घायुष्य लाभते. 4 दरवाजाच्या वास्तूमध्ये दीर्घायुष्य. म्हणजे शुभ. समजा 5 दरवाजांची वास्तू असेल तर 5 दरवाजांच्या वास्तूमध्ये आजार म्हणजेच अशुभ. 6 दरवाजांची वास्तू असेल तर मात्र तुम्हाला संतती प्राप्ती. संतती प्राप्ती म्हणजेच शुभ आणि भरभराट. शुभ आणि भरभराट. 7 नंबरची 7 दरवाजे जर ज्या वास्तूला असतील ती वास्तू मात्र तुम्हाला भयंकर आहे, मृत्यू अटळ आहे. 7 दरवाजांच्या वास्तूमध्ये मृत्यू भय असते. 8 दरवाजांची वास्तू तुम्ही अगर समजा बनवलीच तर इथे तुम्हाला शुभ असते, भरभराट होते, भरभराट. बघा आता 9 दरवाजांची वास्तू. 9 दरवाजांची वास्तू मात्र तुम्हाला अशुभ असते. 9 दरवाजांची वास्तू अशुभ असते. 10 दरवाजांच्या वास्तूमध्ये तुम्हाला चोरीचं भय असतं. कोणीतरी येऊन तुमचं नुकसान करणार, कुठल्याही परिस्थितीत नुकसान करणार, चोरी करणार, शेतात नुकसान करणार, नोकरीमध्ये नुकसान होणार, तुमच्या व्यवसायामध्ये नुकसान होणार. तशी जी 11 नंबर, ज्या घरामध्ये 11 दरवाजांची संख्या असेल त्या घरामध्ये पण तुम्हाला आजारपण, नुकसान, कोर्ट कचेरी इत्यादी. 12 दरवाजे जर असतील तर मात्र तुम्हाला धनवृद्धी. 12 दरवाजांची वास्तू तुम्हाला धनवृद्धी शुभ असते. आता 13 दरवाजांची वास्तू बघूया. 13 दरवाजांच्या वास्तूमध्ये आजार, भांडणे,
कटकट इत्यादी म्हणजे अशुभ. 14 दरवाजांची वास्तू जर असेल, व्यवसायात भरभराट, व्यवसाय, नोकरी इत्यादी भरभराट. 15 नंबरच्या वास्तूमध्ये नुकसानकारक. आजार इत्यादी अशुभ राहील. आता शेवटची 16 दरवाजांची वास्तू खूपच छान, सगळ्यात भरभराट. ही 16 नंबरची वास्तू, ज्या घरामध्ये तुम्ही 16 दरवाजे बसवाल त्या वास्तूमध्ये भरभराट, सर्व गुण संपन्न. तुम्ही ही वास्तू बनवल्याच्या नंतर या वास्तूमध्ये तुम्ही रूम किती बनवताय, त्याच्यामध्ये कुठे कुठे दरवाजे येत आहे, टॉयलेट बाथरूम देत आहे, त्यानुसार तुमची दरवाजांची संख्या मोजली जाते आणि त्यानुसार तुमच्या दरवाजाच्या संख्येनुसार तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. हे वास्तुशास्त्र सांगतं, हे आम्ही सांगत नाही. वास्तुशास्त्रानुसार आपण जेव्हा आपल्या आयुष्याची कमाई पैसे जमा करून एकाच वेळेस 15, 20, 25, 30 लाख रुपये ज्यावेळेस खर्च करतो त्यावेळेस मात्र आपल्याला वास्तुशास्त्राची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्याला घर बांधल्याशिवाय आपल्याला समाधानही मिळणार नाही. जर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला मी नेहमी वास्तुशास्त्राबद्दल माहिती देत असतो. पुन्हा भेटूया. धन्यवाद.